जय जिजाऊ सर. जय जय जय. आपण आहोत आंतरवालीमध्ये आणि आंतरवालीमध्ये माजी सरपंच आदरणीय भागवत तारक यांना भेटतो आहे आणि यांना विचारूया की ते अजय महाराज जो काल काही वक्तव्य त्यांनी केलं आहे ते वक्तव्य आणि त्याचा आणि आंतरवालीचा काही संबंध आहे का, तो याच्या अगोदर या आंतरवालीमध्ये कधी दिसला का, किंवा तो म्हणतोय की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मी सोबत होतो, अशी विधानं त्याने केलेली आहेत आणि त्या विधानावरती म्हणजे सरपंचांना विचारूया की त्यांची नेमकं तुमचं काय म्हणणं आहे. आदरणीय जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली 6 महिन्यापासून आंदोलन चालू आहे. हेच ते ठिकाण आहे की या ठिकाणी मोठी सभा झालती आणि कोणतरी मनोरुग्ण महाराज आहे, आम्ही त्याला ओळखीत नाही. यापूर्वीही तो कधी आंतरवाली सराटीत आला नाही, एक दिवस आलता फक्त. आणि हे जे चाललेलं आहे फक्त मीडियाला भयकविण्यासाठी केलेलं आहे व त्याचा प्रसिद्धीच्या हव्यासाहेबसाठी त्याला महाराज मानता येणार नाही. कोणतरी तो आळंदीचं नाव सांगतो, आळंदीचे लोक असे असूच शकत नाही. मी याला मनोरुग्ण म्हणतो आणि यापूर्वी आम्ही आंतरवाली सराटीकरांनी याला कधीही पाहिलेलं नाही. जवळपास 150च्या आसपास इथं कीर्तनाची सेवा कीर्तनकार मंडळींना दिलेली, यांनी 1 मिनिटाची सेवा दिलेली नाही. आलन काहीतरी बरगळून गेलं असं येडं म्हणायचं याला. आणि तो वक्तव्य करतो की मनोज जरांगे पाटलांच्या मी अगदी जवळचा माणूस आहे, मी त्यांच्या आंदोलनासोबत होतो आणि मी त्यांना पाणी पाजायला गेलो होतो. त्याचा आणि आंदोलनाचा काडीचाही संबंध नाही. तो कधी आंतरवालीला आला नाही, मोर्चात नाही, सभेला नाही, उपोषणाला नाही, काहीच नाही. नुसतं प्रसिद्धीसाठी काहीतरी चुकीचे स्टेटमेंट देणं चालू आहे. आणि त्याने तुकाराम महाराजांचं सुद्धा नाव घेतलं की मी तुकाराम महाराजांच्या वंशज आहे आणि तिथं मी तुम्हाला पाणी पाजायला आलो आहे, तुकाराम महाराजांचा संदेश घेऊन आलो आहे. हरकत नाही, तुकाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे आणि तो तुकाराम महाराजांच्या विचाराचा असूच शकत नाही. एक माणूस की स्वतःचं बलिदान देण्यासाठी जरांगे पाटील तयार आहे आणि हा नुसता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी याचे प्रयत्न चालू आहे. आणि तो माणूस मराच्या स्थितीत आहे. समाजाला माझं विनंती आहे त्यांनी त्याचा मोबाईल चालू करावा, समाज त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देईल. नक्कीच म्हणजे समाजानं त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण कालच्या सभेमध्ये तो सुद्धा भिवून म्हणजे त्याने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तो भीत बोलत होता. आम्ही सुद्धा वाट पाहू नये तो सापडाव. नक्कीच बांधवांनो, कारण संत तुकोबारायांचं नाव घेण्यासाठी तो येतो आणि तो बोलतो की मला संत तुकोबारायांनी पाठवलं आहे. संत तुकोबाराय अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही. कारण संत तुकोबाराय म्हणतात की जर अंधश्रद्धा जर संत तुकोबारायांनी मानली असती तर देव पहावयाशी गेलो आणि देवची होऊनी ठेलो, हे संत तुकोबाराय नसते बोलले. त्याच्या पुढं जाऊन संत तुकोबाराय म्हणतात की नवसानं आणि यानं जर मुलं बाळं होत असतील तर नवसा सायासेनं जर मुलं होत असतील तर कशाला नवरा करावं लागत असेल. म्हणजे हे संत तुकोबारायांचे वाक्य आहेत. संत तुकोबाराय अंधश्रद्धेला थाराच देत नाहीत आणि आज संत तुकोबारायांच्या नावाने मी संदेश घेऊन आलोय संत तुकोबारायांचा असा बरळणारा तो महाराज येत्या काळामध्ये त्याला त्याची जागा मराठा समाज दाखवल्याशिवाय थांबणार नाही. हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधव.